बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब। दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सकाळी 7 वाजल्यापासून ठाणे शहरातील राम मारुती रोड, मासुंदा तलाव परिसर, चिंतामणी चौक या ठिकाणी तरुणाईचा जल्लोष पाहायला मिळाला। पारंपरिक वेशभूषेत असलेल्या तरुणाईने डीजे आणि बँडच्या तालावर ठेका धरत दिवाळी पहाट साजरी केली। अनेक जण मित्रमैत्रिणींना दिवाळीच्या शुभेच्छा देत त्यांच्यासोबत छायाचित्र काढत असल्याचे दिसत होते, तर काही आयोजकांनी तरुणांना आकर्षित करण्यासाठी बक्षिसांची लयलूट केली आहे। दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजे नरक चतुर्दशीला ठाण्यात अनेक सामाजिक संस्थांच्या वतीने दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सकाळी 7 वाजल्यापासून हे कार्यक्रम सुरू झाले। थोड्या वेळाने तरुण तरुणींचे समूह मासुंदा तलाव, गडकरी चौक, राम मारुती रोड परिसरात दाखल होण्यास सुरुवात झाली। तरुण तरुणी पारंपरिक साडी, कुर्ता परिधान करून दिवाळी पहाट कार्यक्रमात उपस्थित झाले। अनेक जण मित्रमैत्रिणींसोबत सेल्फी काढण्यात रमून गेले। डीजेच्या तालावर ठेका धरत सर्वांनी दिवाळी पहाट जल्लोषात साजरी केली। चिंतामणी चौकात महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे यांच्याकडून गायक साजन बेंद्रे यांच्या गायनाच्या कार्यक्रमाचे आणि नेश डीजेचे आयोजन करण्यात आले होते। तरुणांनी सकाळपासून या ठिकाणी गर्दी केली होती। अभिनेते महेश मांजरेकर यांनी उपस्थिती लावली होती, तर मासुंदा तलाव येथे शिवसेना शिंदेगड युवासेना लोकसभा अध्यक्ष नितीन लांडगे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमात देखील तरुणांची गर्दी पाहायला मिळाली। या ठिकाणी अभिनेता ललित प्रभाकर आणि यांनी उपस्थिती लावली। ललित प्रभाकरचा व्यासपीठावर प्रवेश होता तरुणांनी एकच जल्लोष केला। यंदा सर्वाधिक मुली सहावारीमध्ये साडी दिसून आल्या। काटा पदराऐवजी यंदा मुलींनी कॉटन आणि सिल्क तसे डिझायनर साडीला अधिक पसंती दिली होती, तर मुले विविध नक्षीदार कुर्त्यांमध्ये तसे आकर्षित फेट्यामध्ये दिसून आले। डीजेवर विविध सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेली गाणी वाजवण्यात आली होती। घोडा मैदान जवळ आहे, ठिकऱ्या कुणाच्या उडतील हे ठाण्यातील जनता दाखवून देईल, कारण जे स्वतःच्या विचारांवर भूमिकेवर ठाम राहत नाहीत त्यांचा बँड जनता वाजवत असते। त्याने आनंद दिघे यांचा अपमान केलाय। बाळासाहेब आमच्या हृदयात आहेत आणि आनंद दिघे आमच्या रक्तात आहेत। ज्यांनी शिवसेना विकली त्यांना जनता टिकली देईल, अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली। ठाण्याच्या कोपरी परिसरात अष्टविनायक चौक येथे शनिवारी रात्री दिवाळी पूर्व संध्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। त्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते। त्यावेळी शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली। काही लोक वर्षभर घरात असतात आणि निवडणूक आली की लोकांच्या दारात जातात, पण मी आणि आमचे शिवसैनिक वर्षभर लोकांच्या दारात जातात आणि मदतीचा हात देतात, असे शिंदे यांनी सांगितले। महायुती लोकसभा विधानसभेमध्ये जिंकली आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुतीचाच भगवा फडकेल, असेही शिंदे म्हणाले। बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी येत्या 9 नोव्हेंबर 2025 रोजी बंजारा समाजाच्या वतीने शिवाजी पार्कवर विशाल मोर्चा धडकणार आहे। या मोर्चात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे चिरंजीव निरंजन नाईक हे देखील सहभागी होणार आहेत, अशी माहिती माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली। राज्य सरकारने 1,34,000 तरुणांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी म्हणून नोकरीवर घेतले होते। आज मितीला त्यातील 75% तरुणांचे प्रशिक्षण संपले। आता त्यांना 1 रुपयाही मिळत नाही। या तरुणांनी आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता। या मोर्चाला संबोधित केल्यानंतर काही युवतींनी हरिभाऊ राठोड यांचे औक्षण केले। तसे हरिभाऊ राठोड यांनी दिवे प्रज्वलित करून बंजारा भाषेत गाऱ्हाणे मांडले। त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत हरिभाऊ बोलत होते। 9 नोव्हेंबर रोजी मुंबईच्या शिवाजी पार्क दादर या ठिकाणी दीपावली मिलन महामेळावा होणार असून जय सेवालालचा नारा देत पांढरं वादळ मुंबईत धडकणार आहे, याची माहिती दिली। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळेपर्यंत या लढ्यात खंबीरपणाने उभा राहणार असून बंजारा समाजासाठी वसंतराव नाईक हे देवतुल्य आहेत, तसे निरंजन नाईक हे त्यांच्या विचारांचे पाईक असल्यामुळे ते सुद्धा बंजारा समाजाकरिता देवतुल्य आहेत। भारतीय संस्कृती ही राज्याच्या मुलाला राजा, नेत्याच्या मुलाला नेता, तर साधू संतांच्या कुटुंबातील साधू संत महाराज महंत मानणारे आहेत। वसंतराव नाईक यांच्या मुलांनी या आंदोलनात उडी घेतल्यामुळे आंदोलनात बळकटी मिळणार आहे। या आंदोलनात निरंजन नाईक हे संबोधित करणार आहेत, असेही ते म्हणाले। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो।
या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. कळवा येथे 25 ते 30 वर्षे एका जुन्या घराचे छत कोसळून दोघे जखमी झाल्याची घटना उघडकीस आली. या दोघांना उपचारासाठी ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. कळव्यातील विटावा भागातील सूर्यनगर परिसरात धर्मनिवास ही एक मजली चाळ आहे. ही चाळ 25 ते 30 वर्ष जुनी आहे. या चाळीत शनिवारी रात्री एक विचित्र अपघात घडला. चाळीतील तळ मजल्यावरील खोली क्रमांक 4 मधील छत कोसळले. जयश्री शिंदे हे या खोलीत भाडेकरू म्हणून राहत होत्या. या घराचे छत इतक्या मोठ्या प्रमाणात कोसळले की त्यांच्या घराच्या वरच्या खोलीतील 2 व्यक्ती फ्लोरिंग सहित तळमजल्यावरील खोलीत पडले. संजय उतेकर आणि योगिता उतेकर असे अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. या दोघांनाही गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिका सहाय्यक आयुक्त ललिता जाधव, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, एक पिकअप वाहनासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता, अग्निशमन दलाचे जवान तसेच टोरंट पॉवर कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सहाय्यक आयुक्तांनी बांधकाम विभागाच्या अभियंता यांच्या सूचनेनुसार टोरंट पॉवर कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून या चाळीतील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. चाळीत 20 सदनिका होत्या. त्यामध्ये अंदाजे 45 ते 50 रहिवासी राहत होते. त्यातील 6 सदनिका रिकाम्या करून सील करण्यात आल्या. सदर सदनिकांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना तात्पुरत्या स्वरूपात नातेवाईकांकडे राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मानपाडा परिसरातील नागरिकांचा त्रास संपुष्टात आलाय. काही महिन्यांपूर्वी चोरीला गेलेला मानपाडा बसस्टॉप अखेर पुन्हा उभारण्यात आला असून याबाबत वारंवार ठाणे महापालिकेला पाठपुरावा करूनही महापालिका बस थांबा बसवत नव्हती. त्यामुळे अखेर हा थांबा स्वर्गवासी यशवंत रामचंद्र पुणेकर मेमोरियल फाउंडेशन आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे मानपाडा विभागाच्या वतीने उभारण्यात आला आहे. माजी नगरसेवक जयनाथ पुणेकर आणि विभाग प्रमुख प्रदीप पुणेकर यांच्या पुढाकाराने व स्वखर्चाने बसस्टॉप उभारण्यात आला आहे. या नव्या बसस्टॉपचे उद्घाटन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष मनोज प्रधान यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मानपाडा विभागातील आणि गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते. गेल्या 3 ते 4 महिन्यापासून बसस्टॉप चोरीला गेल्याने नागरिकांना पावसात व उन्हाळ्यात उभं राहून प्रवास करावा लागत होता. दोन्ही बाजूने वाहतुकीचा मोठा ताण असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. नव्या बसस्टॉपच्या उभारणीमुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला असून परिसरात समाधानाचे वातावरण आहे. उपस्थित नागरिकांनी पुणेकर परिवाराचे आणि संबंधित पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.